विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मधला न्यू टॉपिक आज आपल्याला बघायचा, त्याचं नाव आहे अँजिओस्पर्म. काय? अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म. काय? अँजिओस्पर्म. याच्या अगोदर टॉपिक पाहिजे नाव काय? अॅग्नोस्पर्म. कोणता आहे? जिम्नोस्पर्म. आज आपल्याला बघायचं अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मच्या प्लॅन कशा आहेत, अँजिओस्पर्म बद्दल काय बघायचं याच्या या नवीन टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत. मग लक्षात येईल द फ्लावर दिस प्लांट्स बेअर. या प्लांटचे जर आपण फ्लावर बघितले तर ते बेअर फ्लावर आहे. आपण त्या ठिकाणी मागच्या जी काही हे बघितलं, जिम्नोस्पर्म बघितलं. जिम्नोस्पर्म मध्ये जे काही प्लांट होत्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बेअर फ्लावर, त्याचबरोबर त्या ठिकाणी बेअर फ्रूट सुद्धा होते, ती आपण बघितलं. आता याच्यामध्ये बघता काय असणार आहे की हे जे काही या प्लांटचे जे काही फ्लावर आहेत तर ते बेअर असणार आहे. नंतर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फ्लावर डेव्हलप इनटू फ्रूट्स. नंतर याचे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जर आपण बघितले तर ते काय आहेत, याच्यामध्ये तर फ्लावर डेव्हलप इनटू फ्रूट्स म्हणजे जेव्हा याचे काही प्रजननाचे जे काही ऑर्गन्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे काय, प्रजननीय ऑर्गन जे आहेत ते ऑर्गन कोणकोणते, तर फ्लावर. आता आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी प्लांट मध्ये नेमके रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कोणते असतात, तर त्या ठिकाणी फ्लावर असतात, ते आपल्याला माहिती बरोबर आहे. फ्लावर मध्ये आपल्याला मेल पार्ट आणि फिमेल पार्ट बघायला मिळतो. आपलं मेल आणि फिमेल पार्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये फ्लावर मध्ये ना आपण ह्युमनचं किंवा ॲनिमलचं बघतोय, फ्लावरचं बघतो. फ्लावर मध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट असतो, म्हणजे असतो काय विषय. मग आता समोर बघायचं की देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फ्लावर डेव्हलप इनटू फ्रूट्स. याचे जे की रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत तर ते कोणते आहेत, तर त्या ठिकाणी फ्लावर आहेत. आणि फ्लावर असून हे फ्लावर कसे आहेत, तर डेव्हलप झालेले आहेत. आणि हे डेव्हलप कशामध्ये होतात, तर त्या ठिकाणी फ्रूट्समध्ये होतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही फ्लावर असेल, फ्लावरला मेल पार्ट आणि फिमेल पार्ट असतो. आणि हे जो काही आहे तर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. कसा आहे, रिप्रोडक्टिव्ह पार्ट. याने त्या ठिकाणी प्रजनन त्या प्लांट्स मध्ये घडून येतं. आणि हे इथं जे काही प्रजनन घडून येत असताना जे काही फ्लावर आहे तर ते डेव्हलप आहे. आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतं, तर त्या ठिकाणी इनटू फ्लावर फ्रूट्स मध्ये. कशामध्ये, फ्रूट्स मध्ये. फ्लावर असं माहिती आपल्याला की पाने, पानापासून नंतर काय फ्लावर आहे, आणि फ्लावर नंतर काय फ्रूट आहे. ही साधी सरळ रचना आपल्याला नॉर्मल प्लांट मध्ये बघायला मिळते, तसं याच्या अँजिओस्पर्मस मध्ये तसंच आहे. नंतर आहे समोर सीड्स आर फॉर्म विदिन अ फ्रूट्स. नंतर आपण जर बघितलं सीड्स आर फॉर्म विदिन अ फ्रूट्स, जे काही सीड्स आहेत तर त्या ठिकाणी सीड्स काय होतात, आर फॉर्म होतात, परंतु कशामध्ये, तर त्या ठिकाणी फ्रूट्स मध्ये. ठीक आहे. सीड्स आर फॉर्म म्हणजे सरळ जसं की आपण बघितलं एखादं प्लांट असेल, एखाद्या प्लांट समजा आपल्याकडे एखादं सोयाबीन घ्या किंवा मेज घ्या. ठीक आहे. आपण जर ती सीड वगैरे लावली तर त्याचे आपण सीड लावायच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला सीड भेटतात. जसं की सोयाबीनला शाखा येतात, आतमध्ये शाखा असतात तशा प्रकारे. किंवा त्या ठिकाणी मग सरळ घ्या, आंबा घ्या, आंबा मँगो. आंबा जर घेतला तर आंब्यामध्ये आपण कोय बघायला मिळते, बाकीचं फ्रूट असतं. तसं याच्यामध्ये सरळच आहे की सीड आर फॉर्म विदिन अ फ्रूट्स, म्हणजे फ्रूट सोबत त्या ठिकाणी सीड काय होते, डेव्हलप होत असते. नंतर आहे these seeds are covered, hence they are called angiosperm. आता नेमका angiosperm म्हणजे काय ते आपल्याला बघायचंय. तर बघा these seeds are covered, hence they are called angiosperm. याचे जे काही सीड आहेत तर हे कव्हर झालेले आहेत, याला एक वेगळ्या प्रकारचं आवरण आहे. आणि मग आवरण असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म. काय म्हणतो, अँजिओस्पर्म. नंतर आहे आता याच्यामध्ये आपण काय बघायचंय, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, डायकॉटिलेडन्स आणि मोनोकॉटिलेडन्स. आता डायकॉटिलेडन्स म्हणजे काय की ज्या आता अगोदर मराठीत सांगतो, नंतर आपली जी काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन नुसार घेऊ. डायकॉटिलेडन्स म्हणजे काय की सरळ मग ज्या एखाद्या सीडचे दोन भाग पडतात, दोन सारखे भाग पडतात, त्याला आपण काय म्हणतो, डायकॉटिलेडन्स म्हणतो. मग डायकॉटिलेडन्सचं एक्झाम्पल काय येतं आपल्याकडे, तर मोस्ट ऑफ द एक्झाम्पल हरभरा घ्या. हरभऱ्याचे मस्त पैकी दोन भाग होतात, बरोबर आहे. मग तशी गव्हाची होईल का, व्हीट डब्ल्यूची व्हीटची होत नाही. व्हीट हा त्या ठिकाणी डायकॉटिलेडन्स नाहीये. ठीक आहे. म्हणजे जे डायकॉटिलेडन्स म्हणजे काय, ज्याचे सरळ दोन भाग करू शकतात असे, त्याला आपण द्विदळ धान्य म्हणतो. मग असे एक्झाम्पल कोणते सांगा बरं की, हरभरा, ग्रॅप्स आहे, हरभरा आहे. नंतर सोयाबीन, सोयाबीनचे सुद्धा त्या ठिकाणी दोन तुकडे होऊ शकतात. नंतर काय, तुरीची डाळ. डाळीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मग डाळी ज्या काही पल्सेस म्हणतो सगळ्याच पल्सेस जर आपण बघितल्या तर त्याचे दोन तुकडे होताना आपण बघतो. ठीक आहे. मग चवळीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. नंतर मग हरभऱ्याची पण डाळ आपण करत नाही, मग कसं की ती दोन भाग होऊ शकतात. ठीक आहे. अशा अनेक प्रकारच्या पल्सेस आहेत, डाळी आहेत, तर त्याचे सरळ किती भाग होतात,
दोन भाग होतात. दोन भाग होतात त्याला शब्दात सारखे होतात आणि मग ज्या एखाद्या सीडचे दोन सारखे भाग जर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो डायकॉटिलेडन्स. काय म्हणतो डायकॉटिलेडन्स. मग आता समोर काय दिलं आणखी डायकॉटिलेडन्सची ही डेफिनेशन आहे. आता आपली तुम्हाला माहिती सांगितलं होतं ही डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायचे की डेफिनेशन आपण पाठ करायचे कसं. द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिवाइडेड टू इक्वल पार्ट्स. की अशा ज्या प्लांट्स की त्याच्यातल्या ज्या काही सीड आहेत अशा प्लांट की ज्याच्यातल्या सीड कशा आहेत तर कॅन बी डिवाइडेड की ज्याचा त्या ठिकाणी समान दोन भाग होऊ शकतात. काय डिवाइडेड टू इक्वल पार्ट ज्याचे सारखे आणि सरळ दोन भाग त्या ठिकाणी आपण करू शकतो त्याला आपण काय म्हणतो डायकॉटिलेडन्स किंवा दुसऱ्या काय म्हणतात सॉरी त्याला काय डायकॉटिलेडन्स आर कॉल्ड डायकॉटिलेडन्स. म्हणजे इथे दिलेला होतो शब्द काय डायकॉट. काय शब्द आहे दिलं डायकॉट. किती वाटलं करेक्ट करून घ्या की तो शब्द पाहिजे डायकॉट आणि नंतर आपण काय म्हणतो डायकॉटिलेडन्स म्हणतो. ठीक आहे डायकॉट DICOTS. ठीक आहे डायकॉट. the plants whose seeds can be divided to equal parts or dicots are called dicotyledons. म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये डायकॉट्स आणि त्याला पुढे जाऊन काय म्हणतात डायकॉटिलेडन असं त्याला म्हटलं जातं. नंतर काय समोर काय मोनोकॉट्स. मोनोकॉट्स म्हणजे काय की ज्याचा दोन भाग होऊ शकत नाही. एकदल वनस्पती एकदल सीड आपण त्याला असं म्हणतो. याला द्विदल आणि एकदल का तर कारण याचे काय होऊ शकत नाही दोन समान भाग होऊ शकत नाही असे. मग दोन समान भाग न होणारे जर आपण त्या ठिकाणी प्लॅंटचे सीड बघितले तर मोस्ट ऑफ दी व्हीट येतो. मग त्या ठिकाणी तांदूळ आहे का राईस. ठीक आहे मग राईस मध्ये येतो. नंतर की काय सांगा बाजरी बाजरी येते ज्वारी येते त्याचे दोन तुकडे होऊ शकत नाही. नंतर काय येणार बाजरी ज्वारी तांदूळ मक्का घ्या आणि गहू घ्या. हे जे काही नॉर्मल एक्झाम्पल नॉर्मल म्हणजे हे जे काही आपल्याकडे कॉमन एक्झाम्पल आहे कॉमन जसं की आपण त्या ठिकाणी डेली लाईफ मध्ये त्या ठिकाणी हे एक्झाम्पल बघतो तेच एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही घ्या कारण आपल्या लक्षात राहतील. ठीक आहे आणि म्हणून जर आपण काय म्हणतो मोनोकॉट. त्याची डेफिनेशन काय दिली की प्लांट्स अँड दोज हुज सीड्स कॅन नॉट बी डिवाइडेड. की अशा ज्या प्लांट की त्याचे सीड काय होऊ शकत नाही तर दोन पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकत नाही. इथे दिलंय की द प्लांट्स दोज हुज सीड कॅन नॉट शब्द काय वापरलाय कॅन नॉट की कॅन नॉट बी डिवाइडेड इनटू इक्वल पार्ट. तर त्याचे दोन समान भाग जर होत नसतील तर त्याला आपण काय म्हणतो मोनोकॉटिलेडन असं म्हणतो. ठीक आहे मोनोकॉट्स किंवा मोनोकॉटिलेडन. तर अशा प्रकारे आपला हा अँजिओस्पर्म टॉपिक संपलाय. ठीक आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे अँजिओस्पर्म हा समजला असेल. निश्चितच आपण आता याच्यानंतरचा जो काही पाठ असणार आहे तो पाठ आपण त्या ठिकाणी समोर बघूया. चांगल्या प्रकारे तुम्हाला हा चॅप्टर जो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आजचं जे काही माझं प्रवचन आहे ते प्रवचन मी आज इथंच त्या ठिकाणी क्लोज करतो. तत्पूर्वी धन्यवाद.